ठाण्याच्या कळव्यामध्ये संतप्त मनसैनिकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे। मतदार यादी अपडेट करण्यासाठी केवळ एकच कर्मचारी उपलब्ध असल्याने कार्यकर्ते संतापले। तसंच अधिकाऱ्यांकडूनही अपेक्षित उत्तरे न मिळाल्याने संतप्त मनसैनिकांनी थेट कार्यालयामधील संगणक फोडले। शिर्डीच्या साईबाबांना एका भक्ताने 102 ग्रॅम वजनाची सोन्याची गणेश मूर्ती अर्पण केली आहे। त्याची किंमत 12,39,000 रुपये आहे। या भाविकाने नाव जाहीर न करण्याची विनंती साई संस्थानला केल्याची माहिती आहे। ज्येष्ठ कवी आणि लोककवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद दादर शाखेने विशेष साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केलं। यावेळी साहित्यातील योगदान आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्राध्यापक श्री नेरुरकर बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहित्यिक सदानंद पुंडपाळ यांचा सत्कार करण्यात आला। नवी मुंबई विमानतळावर चौथे टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला असून त्या अनुषंगाने आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला जातोय। त्यासाठी सिडकोने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे। सध्याच्या अधिकृत आराखड्यानुसार विमानतळावर 2 समांतर रनवे आणि 3 टर्मिनल असतील। निवडणुकांसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे। 20 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित झाल्याच्या तक्रारी होत्या। या तक्रारी दूर करत आज पालिकेकडून मतदारांची यादी अंतिम होणार आहे। पुण्यात शिवाजीनगर भागात मेट्रोच्या खांबाला धडकून खासगी बसचा अपघात झालाय। खासगी बसला आणि 4 चाकीला मागून ट्रक धडकल्याने अपघात झालाय। सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झालं नाही, मात्र अपघातात बस आणि कारचं मोठं नुकसान झालं। नागपुरात बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली आहे। पारडी परिसरात 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले होते। मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे। नाशकात पहिल्या टप्प्यात 1000 नवीन झाडांची लागवड मोहिमेला सुरुवात झाली आहे। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। वृक्षारोपणासाठी आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथून खास देशी प्रजातीची झाडं मागवण्यात आली। आपले नाशिक हरित नाशिक या मोहिमेअंतर्गत झाडांची लागवड सुरू आहे। पुढील 2 वर्षात मुंबई अजून 132 किलोमीटरची मेट्रो सुरू होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशात 170.40 किलोमीटरचे मेट्रोचं काम सुरू आहे। मेट्रोतून दररोज 9,50,000 प्रवासी प्रवास करतायत, तर आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर आहे। नवी मुंबई विमानतळावर चौथे टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आलाय। त्या अनुषंगाने आणखी एक धावपट्टी बांधण्याच्या शक्यतेचा अभ्यास केला जातोय। देशातील हवाई वाहतुकीचा मुंबईवरील ताण लक्षात घेता केवळ पर्यायी प्रकल्प न राहता भविष्यातील प्रमुख हवाई केंद्र म्हणून पुढे येत आहे।